बंधुता यांची देणगी देणारे, भारताची राज्यघटना लिहिणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये आमूलाग्र क्रांती घडवून आणणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, अखंड महाराष्ट्राला स्वराज्याचा वसा देणारे छत्रपती शिवाजी महाराज, अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी झगडत असणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज, संत कबीर, त्याचप्रमाणे माता रमाई, माता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना प्रथम माझे कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले मान्यवर मंडळी यांना माझा सविनय जय भीम। तसेच येथे उपस्थित असलेले बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका, लहान बालके यांना देखील माझा सविनय जय भीम। दरवर्षीप्रमाणे आपल्या विहारात यावर्षी देखील वर्षावास प्रवचन मालिका पार पाडली जात आहे आणि त्यातही आपल्या विहाराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की कुठे बाहेरून प्रवचनकार न मागवता विहारातील जे सदस्य आहेत त्यांनी या प्रवचन मालिकेमध्ये सहभागी व्हावे आणि इथे बोलावे ही वाघमारे गुरुजींची जी कल्पना आहे ती खरंच खूप छान आहे आणि त्यातही ते नेहमी आग्रही असतात, त्यांचा अट्टहास असतो की इथे स्त्रियांनी बोला, त्यांनी पुढे या, कारण एक स्त्री जर शिकली तर ती संपूर्ण घराघराला पुढे नेते। एका स्त्रीमुळे दोन घरं सुखी होतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपल्याला प्रवचन मालिकेमध्ये बोलण्यासाठी एखादा विषय दिला जातो तर त्यावेळी आपण या अनुषंगाने म्हणजे इथे बोलायचं आहे आपल्याला या उद्देशाने आपण त्या विषयाचा सखोल अभ्यास करतो, त्या विषयाचं आपल्याला सखोल ज्ञान मिळतं आणि हा त्यांचा त्यामागचा उद्देश खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे। यावर्षी देखील त्यांनी मला या प्रवचन मालिकेमध्ये सहभागी करून घेतले, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे। आजचे पुष्प 5वे संत गाडगे बाबा, म्हणजे आजचा माझा विषय आहे संत गाडगे बाबा। संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून आजच्या विषयाला मी सुरुवात करते, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी तुम्हा सर्वांना विनम्र विनंती करते। देव नाही दगडात, देव नाही दगडात, देव नाही भोंग्यात, देव दाखवला तुम्ही माणसाच्या हृदयात, देव दाखवला तुम्ही माणसाच्या हृदयात, असे संत गोरगरीब, दीनदुबळे, अपंग यांची सेवा करणारे महाराष्ट्रातील थोर संत म्हणजे संत गाडगे बाबा। संत गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंगाव या गावी झाले। त्यांचे पूर्ण नाव देवोजी झिंगराजे जानोरकर असे होते। त्यांचे जे बालपण आहे त्या आईच्या माहेरी म्हणजेच त्यांच्या मामाकडे गेले। त्यांच्या आईचे नाव सखूबाई असे होते। डोक्यावर विस्कटलेले केस, त्यावर खापराची टोपी, एका कानामध्ये कवडी तर दुसऱ्या कानामध्ये फुटक्या बांगडीची काच, एका हातामध्ये झाडू तर दुसऱ्या हातामध्ये मडके म्हणजे गाडगे असायचे आणि म्हणजे असा हा त्यांचा वेश असायचा आणि यावरूनच त्यांना गाडगे असे संबोधले जाऊ लागले। गाडगे महाराजांचे जे मामा होते त्यांची खूप साधी अशी शेतजमीन होती आणि गाडगे महाराजांना सुद्धा लहानपणापासूनच शेती करण्याची खूप आवड होती आणि त्यातही त्यांना म्हणजे गुरांची राखण करायला फार आवडत असे। गाडगे महाराजांचे जे वडील होते ते महाराज लहान असतानाच दारूच्या व्यसनापायी ते मरण पावले। नंतर गाडगे महाराजांचा विवाह कुंताबाईशी झाला। त्यांना 4 मुलं होती, परंतु संसारात त्यांचे काही मन रमले नाही। पुढे काही वर्षांनी त्यांनी संसार त्याग केला आणि ते गावोगावी तीर्थयात्रा करत फिरू लागले। त्यांनी लोकांमध्ये असलेलं कमालीचं अज्ञान पाहून आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी लोककल्याणासाठी आणि लोक
देण्याचं ठरवलं. महाराष्ट्रातील थोर संतांपैकी ते एक संत, शिवाय कीर्तनकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले एक समाज सुधारक होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गोरगरीब, दीनदलित यांच्यामध्ये व्यतीत करणारे ते सुधारकांमधील संत आणि संतांमधील सुधारक होते. त्यांना सामाजिक न्याय, सुधारणा, स्वच्छता यांची त्यांना खूप आवड होती. शिवाय संत गाडगे महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं. ते कीर्तन करत असत, परंतु त्यांच्या कीर्तनाची एक पद्धत होती. त्यांच्या कीर्तनाची एक वेगळी अशी शैली होती. ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना प्रश्न विचारत असत आणि लोक जे उत्तर द्यायचे त्या उत्तरामधूनच ते लोकांमधील अंधश्रद्धा, अज्ञान हे दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आणि म्हणूनच त्यांचं कीर्तन हे एक समाज प्रबोधनाचा एक महत्त्वाचा भाग असायचा. कणकण करुणी कोटी केले, कणकण करुणी कोटी केले, कणही न खर्चिला स्वहितासाठी, कणही न खर्चिला स्वहितासाठी. कणकण फिरुनी वणवण झिजले, कणकण फिरुनी वणवण झिजले, बाबा दुःखी जनतेसाठी, बाबा दुःखी जनतेसाठी. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे आजच्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे कीर्तनकार आहेत, परंतु संत गाडगे महाराज जे होते त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अनेक पिढ्यानपिढ्या घडवल्या असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते. आजचे जे कीर्तनकार आहेत त्यांची तुलना गाडगे महाराजांची होऊ शकत नाही. संत गाडगे बाबा जे होते ते त्यांचा जो देव होता तो माणसाच्या हृदयामध्ये रममाण होणारा होता. ते म्हणत असत, देव दगडात नाहीये तर तो माणसाच्या हृदयात आहे. मला असं वाटतं कीर्तनकार हे एक समाज प्रबोधनाचे ते एक माध्यम आहे. कीर्तन ऐकण्याच्या उद्देशाने लोक तिथे जमा होतात. तर या कीर्तनकारांनी लोकांना चांगलं काय ते सांगावं, चांगला उपदेश द्यावा. जसे संत गाडगे महाराज होते त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवलं, स्वच्छतेचं महत्त्व लोकांना समजावून सांगितलं. परंतु आजचे कीर्तनकार आणि त्यांची कीर्तन करण्याची शैली ही फारच वेगळी आहे. आजच्या कीर्तनकारांना कॉमेडियन म्हणून अशी त्यांच्यावर टीका केली जाते. त्यांनी सर्वांचा आदर करून लोकांना उपदेश दिला पाहिजे, परंतु ते म्हणजे समाजातील जे विषय आहेत त्याकडे लक्ष न देता ते इतरच काही जे महत्त्वाचं नाही ते बोलत बसतात. त्यातही संत गाडगे बाबा आहेत ते त्यांचे असं एक वैशिष्ट्य होतं. ते म्हणजे ते ज्या गावामध्ये कीर्तन करण्यासाठी जात असत तिथे ते जेवत सुद्धा नसत. आणि आजचे कीर्तनकार काय करतात तर कार्यक्रमा अगोदरच पैसे घेतात, आधी पैसे घेतात मग कार्यक्रमाला जातात. तर जे संत गाडगे बाबा आहेत ते समाजातील जो दांभिकपणा, अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यांच्यावर ते टीका करत असत. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असत. शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असताना ते म्हणत असत की तुमच्याकडे जर पैसे नाही तर जेवणाचं ताट मोडा, तुमच्याकडे जर पैसे नाही तर जेवणाचं ताट मोडा, भाकरी हातावर खा, बायकोले कमी भावाचं लुगडं घेऊन द्या, पण मुलाने शाळेत घातल्याशिवाय राहू नका. अशा शब्दांमध्ये ते लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत. संत गाडगे बाबा म्हणत असत की ते लोकांना नेहमी उपदेश करत असत. ते सांगत असत की तुम्ही देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, अडाणी राहू नका, त्याचप्रमाणे सावकाराकडून कर्ज काढू नका, तसेच पोथी, पुराणे, मंत्र, तंत्र, चमत्कार, दुवाबाजी या असल्या भाकड कथांवर आणि या असल्या भाकड गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. हे असे ते आपल्या कीर्तनातून लोकांना सतत असा ते संदेश देत असत. संत गाडगे महाराज आहेत ते तीर्थयात्रा करत असत, परंतु
कधीही त्यांनी मंदिरात प्रवेश केला नाही, कधीही त्यांनी देवाचं दर्शन घेतलं नाही. ते तीर्थयात्रा करत, पण ते तिथे बाहेर जे यात्रेकरू येत होते त्यांची ते सेवा करत असत. शिवाय त्यांच्यामध्ये अजून एक खासियत होती आणि ती म्हणजे की ते ज्या गावी जात असत त्या गावामधला जो संपूर्ण परिसर आहे तो परिसर ते स्वतःच्या हाताने, स्वतःच्या झाडूने, फक्त एकटेच तो संपूर्ण परिसर सर्वात अगोदर ते स्वच्छ करत असत. हे खरंच त्यांच्यामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य होतं. संत गाडगे बाबा जे आहेत त्यांच्यामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा कमालीचा साधेपणा होता. ज्यावेळी श्रीमंत लोक त्यांना चांगले चांगले अन्न दान म्हणून द्यायचे तर ते अन्न ते घेत असत, पण नंतर ते एखाद्या भिकाऱ्याला किंवा गरीब व्यक्तीला ते देऊन टाकत असत आणि स्वतः मात्र घरची भाकर आणि चटणी मागून आणून ते खात असत. ते म्हणत असत, किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही, किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही. इथे मी तुम्हाला एक वेगळा विषय सांगू इच्छिते. तो म्हणजे बघा, आपला जो बौद्ध धर्म आहे त्याचं मन खरंच खूप मोठं आहे, खूप उदार आहे. मी असं का बरं म्हणते? तुम्ही कधी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन यांच्या घरामध्ये गेला आहात का? त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या धर्मातील जे नीतिनियम आहेत ते नीतिनियम ते अगदी काटेकोरपणे पाळताना दिसतात. ते इतर धर्माकडे भरकटतही नाही, म्हणजे त्यांच्या धर्मातील जे नियम आहेत ते बरोबर ते पाळताना दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांनी समाजातील प्रत्येक तळागाळातील लोकांसाठी कार्य केलेलं आहे, पण म्हणून त्यांच्या घरी कधी आपल्या आदर्शांचे फोटो आपल्याला दिसून येतात का? नाही. जसे आपण बघतो की जयंती असेल किंवा बुद्ध पौर्णिमा असेल तर म्हणजे समाजामध्ये आपली प्रतिष्ठा कायम राहावी किंवा त्यांना समाजामध्ये त्यांना दाखवण्यासाठी, इतरांना दाखवण्यासाठी फक्त ते मोठे मोठे होर्डिंग्स लावतात शुभेच्छांचे, परंतु मनातून त्यांच्या तसं काहीही नसतं. जसं संत तुकाराम आहेत, संत गाडगे महाराज आहेत, ते म्हणत असत की जशी हवा आपल्याला दिसते का? ती हिरवी आहे, पिवळी आहे, लाल आहे, ती कोणी सांगू शकतं का? तुम्ही कोणी सांगू शकता का? कोणी देव पाहिला आहे का? तो कसा आहे, कसा दिसतो, कुठे आहे, कुठे राहतो? आपण त्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. पण हवेचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? ती जाणवते, हे की नाही? हवा जर आपल्याला खूप उकाडा होत असेल, हवा आली तर आपल्याला वाटतं हवा आली तर बरं वाटलं, म्हणजे ती जाणवते. पण परमेश्वराचं स्वरूप तसं आपल्याला जाणवतही नाही. संत तुकाराम जे आहेत ते संत तुकाराम सुद्धा काय म्हणत असत? देव देव करुणी शिणले माझे मन, देव देव करुणी शिणले माझे मन. मला खूप क्षीण आला, मी खूप थकलो, मी खूप फिरलो, पण देव काही दिसला नाही. असं कोण म्हणत असत? त्या काळी संत तुकाराम म्हणत असत. मी नेहमीच माझ्या प्रवचनामध्ये मागचा समाज आणि आजचा समाज याची तुलना करत असते. बघा, जो पूर्वीचा समाज होता तो काही पुढारलेला नव्हता, शिकलेला नव्हता. त्यांच्यामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा पाळताना तो दिसून येतो. पण तरी सुद्धा त्या काळचे जे संत होते किंवा जे महात्मा होऊन गेले त्यांना समाजातील सत्यता माहिती होती, समाजातील एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना माहिती होता आणि तो त्यांनी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला, तो त्यांनी जगासमोर मांडला. आणि आजचा समाज शिकून सवरून मोठा झालेला आहे. प्रत्येक गोष्टीमागचं वैज्ञानिक कारण त्याला माहिती आहे. आपण चंद्रापर्यंत, मंगळापर्यंत पोहोचून आलो, परंतु आपल्या मनाला ही गोष्ट पटतच नाही. ह्यासाठी मी तुम्हाला इथे काही उदाहरणं देऊ इच्छिते. बघा, मागच्याच महिन्यामध्ये एक घटना घडली. 8 जुलै रोजी एक आगरी कोळी समाजाची भाबडी महिला, तिचं नाव अक्षता म्हात्रे, तर सासरी तिच्यावर म्हणजे सासरी काही वाद झाला आणि मानसिक तणावाखाली असलेली ही महिला आश्रय घेण्यासाठी मंदिरात गेली. ती मंदिरात का गेली? कारण की तिला हे माहिती होतं, तिला हा विश्वास होता की इथे या मंदिरामध्ये मी सुरक्षित आहे. पण शिवाय तिची देवावर श्रद्धा होती आणि
विश्वास होता की इथे मला काहीही होणार नाही. परंतु तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन जे तिथले पुजारी आहेत, सेवक आहेत, काय करत असतात? पुजारी लोकांना उपदेश देत असतात, देवळामध्ये सेवा करत असतात, देवाला अभिषेक घालत असतात. त्यांनी या महिलेवर अत्याचार केला. अत्याचार करून दगडाने ठेचून तिला मारलं. आणि हे सगळं कुठे होत होतं? देवाच्या दरबारी होत होतं. मग कुठे होता तो देव? का आला नाही तो तिला वाचवायला? तिच्यावर अत्याचार होत असताना तो का जाऊन आला नाही? आपण कित्येकदा बघतो मंदिरामध्ये चोरी होते, देवाच्या हातामध्ये शस्त्र असतात की नाही, मग देव त्या चोरामागे शस्त्र घेऊन का बरं धावत नाही? आपण बोलतो की देवच सगळं करतो, देव सगळे हौस पुरवतो. आणि मग शेतकऱ्याचं काय? शेतकऱ्यामुळेच आपलं पोट भरतं की नाही? शेतकरी अख्ख्या जगाचा पोशिंदा आहे. आणि मग शेतकरी जो आहे तो आभाळाकडे टक लावून बघतो, कुठे गेला पाऊस? जर देव आहे तर आपल्या मनातील सगळ्याची इच्छा का पूर्ण होत नाही? सगळंच आपल्या मनासारखं का घडत नाही? आजही आपण बघतो की भारत देशामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहेत. कोण? सुशिक्षित बेरोजगार. व प्रत्येक जण चांगल्या पदावर का कार्यरत नाही? त्याच्यामुळे तुम्ही जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो समजून घ्या. एखाद्या गोष्टीचा विचार करा की ती गोष्ट आहे किंवा नाही. जसे संत गाडगे बाबा आहेत, त्यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानली. तुम्ही आई वडिलांची सेवा करा. आई वडील हेच आपल्यासाठी काय आहेत? दैवत आहेत. आणि त्यांची सेवा केली म्हणजेच खूप मोठी सेवा घडली, खूप मोठं पुण्य घडलं आपल्या हातून, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माझ्या मते माणूस हाच देव आहे आणि माणूस हाच राक्षस आहे. त्यामुळे संत गाडगे महाराजांनी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा अशी शिकवण त्यांनी लोकांना दिली. त्याचप्रमाणे जे संत गाडगे बाबा आहेत त्यांच्या कामाची एक दशसूत्री होती. ती म्हणजे ते म्हणत असत की भुकेल्यांना अन्न द्या, तहानल्यांना पाणी द्या, जे उघडे आहेत त्यांना वस्त्र द्या, जे बेघर आहेत त्यांना आसरा द्या, मुके प्राणी आहेत, जनावर आहेत त्यांच्यावर दया करा, ज्या अंध अपंग आहेत त्यांच्यावर औषधोपचार करा, जे गोरगरीब आहेत, जे आपल्या म्हणजे मुलांना शिक्षण देऊ शकत नाही त्यांना शिक्षणासाठी मदत करा, जे लोक आपल्या मुलींचं लग्न करू शकत नाही त्यांना लग्न करण्यासाठी मदत द्या, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत त्यांना हिंमत द्या. या 10 गोष्टी करा. ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडून केल्या पाहिजे. ते म्हणत असत की नुसतं जन्म घेऊन काय फायदा? तुमचा जन्म झाला आहे तर काहीतरी करून मारा, काहीतरी चांगल्या गोष्टी करा. आणि म्हणून ते या दशसूत्रीप्रमाणे ते काम करत असत. जसं मी तुम्हाला सांगितलं की संत गाडगे बाबा जे आहेत ते काय करत असत? त्यांच्या कीर्तनाची एक पद्धत होती. ते लोकांना प्रश्न विचारत असत आणि त्यांच्या उत्तरामधूनच त्यांच्यातील जे अज्ञान आहे ते अज्ञान ते दूर करण्याचा प्रयत्न करत असत. तर असंच एके दिवशी एका शिष्याने संत गाडगे महाराजांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही मंदिरात का येत नाही? त्यावर गाडगे महाराज त्याला म्हणतो, तुझा बाप्पा आहे का देवळात? त्यावर तो शिष्य म्हणतो, बाबा असं का विचारता? आहे की माझी माऊली, माझा विठुराया आहे, कमरेवर हात ठेवून उभा आहे, काय करणार तो? त्यावर गाडगे महाराज म्हणतात, त्याला म्हणावं बाहेर ये, तुझ्या लोकांनी इथे किती घाण केली आहे ती बघ, लोकांच्या मनातील घाण काढून टाकण्यासाठी त्यांना मदत कर, त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांग, नुसतं कमरेवर हात ठेवून उभं राहून काय उपयोग आहे? असे ते लोकांना सांगत असतात. असंच एकदा संत गाडगे महाराज जे आहेत ते एका गावामध्ये कीर्तनासाठी गेले होते. त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी सकाळी उठून सर्व जो परिसर आहे तो परिसर त्यांनी झाडूने स्वच्छ केला आणि त्यानंतर ते आंघोळ करण्यासाठी नदीवर गेले. तिथे अगोदरच काही जण आंघोळीसाठी गेले होते, काही स्त्रिया तिथे कपडे धुवत होत्या, तर काही श्रद्धाळू माणसं जी होती ती तिथे कमरे इतक्या पाण्यात उभे राहून
सूर्याला अर्घ्य देत होते. गाडगे महाराजांनी हे पाहिलं आणि त्यांनी सुद्धा काय केलं, आपल्या पात्रामध्ये पाणी घेतलं आणि नदीच्या किनाऱ्याकडे गेले आणि किनाऱ्याकडे पाठ केली आणि पाणी जमिनीवर शिंपडू लागले. तिथले लोक आश्चर्यचकित होऊन गाडगे महाराजांकडे पाहायला लागले. ते म्हणाले, मग गाडगे महाराज त्यांना म्हणाले, बापू, मी माझ्या शेतजमिनीला पाणी घालतो आहे, तुम्ही का बरं अस्वस्थ होत आहात? त्यावर त्या लोकांना वाटलं की हा कुणीतरी वेडा आहे. तर ते म्हणाले, बाबा, तुमचं शेत तर तिकडे गावी आहे आणि तुम्ही इथे राहून त्या जमिनीला पाणी देता, ते तिथपर्यंत कसं काय पोहोचेल बरं? त्यावर बाबा त्यांना म्हणाले, जसं तुम्ही इथे उभे राहून त्या दूरवरच्या सूर्याला पाणी देत आहात, अगदी तसंच मी करत आहे. यावरून त्यांना असं सांगायचं आहे की विचाराशिवाय ठेवलेला विश्वास हा अंधश्रद्धा असते. ते म्हणतात, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. असे हे संत गाडगे महाराज त्यांना जे काही दान त्यांना मिळत असत, त्या दानातून त्यांनी शाळा बांधल्या, शाळा सुरू केल्या, त्यानंतर अनाथाश्रम सुरू केले, रुग्णालये बांधली, गाई गुरांसाठी गोशाळा सुरू केल्या. अशा प्रकारे त्यांनी म्हणजे मानव सेवा आहे ती मानव सेवा हीच त्यांनी ईश्वर सेवा मानली. त्याचप्रमाणे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि संत गाडगेबाबा आहेत, यांच्यामध्ये सुद्धा एक अतूट असं नातं होतं. त्यांना एकमेकांबद्दल खूप विनयशीलता, एकमेकांबद्दल खूप आदर होता. आणि संत गाडगेबाबा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर नेहमी खुश असत. ते नेहमी म्हणत असत की मी एक अडाणी माणूस आहे, मी रस्त्यावर उभं राहून कीर्तन करतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे लोकांच्या कल्याणासाठी, ते म्हणजे त्यांच्याकडे एक कायदा आहे आणि त्यानुसार ते काम करतात. अशा प्रकारची पोचपावती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली होती. तर असंच एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका सभेमध्ये भाषण करत होते आणि तिथे त्यांचा सत्कार करण्यासाठी संत गाडगेबाबा देखील गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी संत गाडगेबाबांना पाहिलं त्यावेळी ते आश्चर्यचकित झाले आणि ते त्यांना म्हणाले, बाबा, तुम्ही तिथे खाली कशाला उभे आहात? तुम्ही वर या बरं स्टेजवर. संत गाडगेबाबा म्हणाले, नाही, मी स्टेजवर नाहीये, तुम्ही खाली या आणि माझं नाव पुष्पहार आहे त्याचा स्वीकार करा. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, परंतु संत गाडगेबाबा काही स्टेजवर आले नाही. शेवटी बाबासाहेबांनी संत गाडगेबाबांना प्रश्न विचारला की, बाबा, तुम्ही स्टेजवर का बरं येत नाही? मी तुम्हाला इतकी विनवणी करत आहे तरी सुद्धा तुम्ही येत नाही. त्यावर संत गाडगे महाराज म्हणाले की, साहेब, तुमच्या त्या स्टेजवर पाय ठेवण्याची माझी लायकी नाही. आणि असं ऐकल्यानंतर बाबासाहेब पटकन त्यांच्यासाठी खाली उतरले आणि त्यांची जी पुष्पमाला होती त्यांचा त्यांनी स्वीकार केला. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली आणि मग संत गाडगेबाबा गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी स्टेजकडे वळले तर पाहतात तर काय आश्चर्य, स्टेजवर जी मंडळी त्यांच्यासोबत भाषण ऐकत होती तर ती सर्व मंडळी खाली उतरली आणि ती प्रेक्षकांमध्ये जाऊन बसली. असेच ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत तर ते सुद्धा काय करत असत, प्रेक्षकांमध्ये खाली बसत असत आणि खाली बसून ते त्यांचे जे कीर्तन आहे ते कीर्तन असं ते म्हणजे कीर्तन ते ऐकत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा हे समकालीन होते, म्हणजे त्यांची कार्य करण्याची जी पद्धती आहे ती एकच होती, त्यांचे जे विचार आहेत ते एकसारखेच होते. असेच एकदा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळालं की संत गाडगेबाबांची प्रकृती काही ठीक नाही, त्यावेळी त्यांना एका महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला जायचं होतं. पण ज्यावेळी त्यांना हे कळालं त्यावेळी त्यांनी दिल्लीला जाण्याचं थोडा वेळ रद्द केलं आणि ती सगळ्यात अगोदर संत गाडगेबाबांना 2 घुमणे घेऊन त्यांना भेटायला आले. तेव्हा संत गाडगेबाबा त्यांना म्हणाले, साहेब, तुम्ही इथे कशाला आले? तुमचा 1 मिनिट ना मिनिट फार लाख मोलाचा आहे. त्यावर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले की
माझ्याकडे सध्या पद आहे, पण ते पद जर निघून गेलं तर मला कुणी विचारणार नाही, परंतु तुमची जी योग्यता आहे ती अगाध आहे, तुमची समाजाला गरज आहे, तुम्ही तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये काय करतात, प्रबोधन घडवून आणतात, एक क्रांती घडवून आणतात. शिवाय तुम्ही कुणाकडून काही स्वीकारत नाही आणि म्हणून मी तुमच्यासाठी या 2 उंगळ्या घेऊन आलेलो आहे. तेव्हा दोघांच्याही डोळ्यात एकमेकांबद्दल अश्रू होते. कदाचित ती त्यांची एकमेकांची शेवटची भेट होती हे त्यांना कळून चुकले होते. त्याच वेळी बघा, संत गाडगे महाराज आहेत, त्यांचं मन केवढं मोठं होतं, केवढं उदार होतं. त्यावेळी त्यांनी पंढरपूर येथील जी धर्मशाळा आहे ती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाधीन केली. ते म्हणाले की ही धर्मशाळा आहे ती तुमच्या ताब्यात घ्या. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले की बाबा, तुमची प्रकृती सध्या ठीक नाहीये, त्यामुळे तुम्ही आधी बरे व्हा, आराम करा, मग आपण यावर चर्चा करू. तर संत गाडगे महाराज म्हणाले, मला काय करायचंय, एक अंगठास्त्र द्यायचा आहे त्यावर. आणि त्यांनी लगेच त्या कागदपत्रांवर अंगठा दिला आणि ती जी धर्मशाळा होती ती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाधीन केली. शिवाय त्यात जमा असलेले जे 15,000 रक्कम होती ती सुद्धा त्यांना देऊ केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. त्यावेळी संत गाडगे बाबांना खूप दुःख झालं, ते खूप रडले. ते म्हणाले की अजून तुमच्याकडून खूप काम करायचं होतं, तर तुम्ही अजून असायला हवे होते. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले त्यानंतर त्याचा खूप मोठा धक्का संत गाडगे बाबा यांना बसला आणि त्यांनी सुद्धा अन्न पाणी ग्रहण करणे सोडून दिले. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की त्यांचं खरंच एक अतूट नातं होतं आणि म्हणून त्यांच्या निधनाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर काही दिवसातच संत गाडगे बाबा आहेत ते सुद्धा 20 डिसेंबर 1956 रोजी त्यांची सुद्धा प्राणज्योत मावळली. एक शेवटची कविता संत गाडगे बाबा यांच्यावर मी सादर करते. खर्चू नका देवासाठी पैसा, खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणाला पैसा तोच द्यावो, शिक्षणाला पैसा तोच द्यावो, नको मंदिराची करावया भर, नको मंदिराची करावया भर, छात्र जो हुशार त्यासी द्यावा, छात्र जो हुशार त्यासी द्यावा, नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, शाळेहून नाही थोर ते मंदिर, शाळेहून नाही थोर ते मंदिर, देणगी उदार शाळेला द्या, भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ, गरिबांनी तरी फेकावा विश्वास, गरिबांनी तरी फेकावा विश्वास, देवाची आस पूर्ण खोटी, नसलेले देव कुठून येणार, नसलेले देव कुठून येणार, कल्याण होणार कधी सांगा, कल्याण होणार कधी सांगा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने युक्तीने सुखी व्हावे, शक्तीने युक्तीने सुखी व्हावे. अशा थोर संत गाडगे महाराजांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून आजचं प्रवचन मी इथे संपवते. तुम्ही हे प्रवचन शांत चित्ताने ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.